जय शिवराय जय शंभूराज. आज आले आपण सिंहगडला. 2 रविवार लागोपाठ 2 रविवार आपण खूप अशा मोठ्या आणि कठीण अशा मोहीम केल्या. मोहीम म्हणा या फिर गड चढणी म्हणा. तर आज आपण सोप्या चढायला आलेलो आहे म्हणजे सिंहगडला. चला तर मग सुरू करूया. सिंहगड किल्ला हा जवळपास पुण्याच्या 25 किलोमीटर दूर असेल. तुम्ही दुपारी 2 वाजता जरी निघाले तरी तुमचा किल्ला पूर्ण पाहून वापस रिटर्न जाऊ शकता. मी जवळपास 3 वाजता निघाली. आता 3:27 झाले. मी गडाला आहे. सो आपण पुढे आता बघू गड कसं आहे त्याचं. तर बघितलं तर रविवार आहे आजचा. रविवार म्हटल्यावर तर गर्दी तर खूप राहते. जवळपास वेळही लागतो. एखादी तास पुढं मागं होऊ शकतो पण ठीक आहे. दुःखच दुःख, पाऊसच पाऊस आणि गर्दाच गर्दा. चला तर मग गडाचा कोना पाहूया. तोफखान्यात आहे सध्या आपण. पाऊस येते म्हणून आतमध्ये थांबलेले. मोहीम जरी छोटी असेल किंवा सोपा असेल रस्ता पण तरी ह्या गडाचा जे इतिहास आहे, जो पराक्रम आहे तो खूप मोठा आहे आणि खूप धाडसाच आहे. गडावरची एकमेव बाकी राहिलेली अशी ही एक तोफ आहे. आपण तोफखाना बघितला. तोफखान्याच्या रस्त्याने वरती चढून आपण तोफेजवळ बसलो. कट्टू इंग्रजांचा काळ, लोकमान्य टिळकांचे इतर भरपूर काळ असे निवासस्थान होते. टिळकांचा वाडा क्रॉस केल्यानंतर आपण आता श्री छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीकडे जातोय. मी सिंहगडला बऱ्याच वेळा आले पण प्रत्येक वेळचा अनुभव हा काहीतरी नवीनच असतो. इथं घालवलेला प्रत्येक क्षण मराठ्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची जाणीव करून देतो. सह्याद्रीच्या कुशीत आणि ढगाच्या वरती आपण तटबंदीला आहे सध्या. इथे छानसा असा व्ह्यू आहे. पूर्ण खालचं दिसेल पण आता दिसण्याचं काही शक्यता नाही आहे कारण की धुकं खूप आहे. A few moments later. किल्ल्यावर पसरलेली आहे तटबंदी. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत तटबंदीच दिसेल. केळाचं फूल जंगली म्हणतात. काही लोक जंगली भाज्या खातात पण ह्या फुलाची भाजी होते. मला कोणीतरी जाताना एक दादा दिसला, तोडून घेऊन जात आहे तो. मे बी त्याच्या मम्मीसाठी नेत असेल तो. जय शिवराय. ते लहान लेकरू आवाज देण्याचा प्रयत्न करत आहे. जोरात आवाज देऊ राहिला की त्याचा रिटर्न आवाज येईल म्हणून. पण वेळ नाही आहे तशी रिटर्न आवाज येईल म्हणून. धुकच धुक आहे. कसा आवाज येणार? इको त्याला इको म्हणतात. आता आलोच आहे तर सगळंच एक्सप्लोअर करून जाऊया. सिंहगड चढताना अशा 2 थेरी आहेत म्हणलं जाते. जसं की तानाजी मालुसरे आणि मावळे यांनी घोरपडीचा उपयोग करून वरती गड चढण्यास उपयोगात आली. आणि दुसरे एक थेरी आहे अशी की घोरपडे बंधू 2 मावळे होते, चप्पड असे मावळे, की त्यांची सहाय्यता घेऊन वरती गड चढण्यात आलाय. पण मला तरी असं वाटतं की जे घोरपड आहे तिचाच उपयोग करण्यात आला. तानाजी मालुसऱ्यांनी घोरपडीचा उपयोग केला. त्या घोरपडीचं नाव होतं यशवंता. आणि असा एक तरी माणूस येऊ शकतो. ती तशी आहे एकदम. तिचे पाय, जे हात आणि पाय आहे ना ते बरोबर फिक्स करते दगडाला. आणि तिच्या साह्यानेच वरते तानाजी मालुसरे आणि मावळे वरते आले आणि हा गड त्यांनी जिंकला. गड चढून आले म्हणजे याचा अर्थ असं नाही की सर्वच्या सर्वच वरते आले होते मावळे. काही 3-4 मावळे असे वरते आले ज्यांनी गडाचा दरवाजा, मेन दरवाजा ओपन करून, इथं 2 दरवाजे आहेत, त्यांनी गडाचा दरवाजा उघडून बाकी मावळ्यांना आणि जे तानाजी मालुसरेंचे जे भाऊ होते
सूर्याजी मालुसरे आणि शेलर मामा हे दरवाजाने आतमध्ये आले होते बाकीच्या मावळ्यांना घेऊन. ती स्टोरी तर आपल्याला सर्वांना माहिती आहे. जेव्हा तानाजी मालुसरे कोंढाणा जिंकायला येत होते तेव्हा त्यांच्या घरी रायबाचे लग्न होते. रायबा म्हणजे त्यांचे मुलगा, त्यांच्या मुलाचे लग्न होतं. त्यांची स्वराज्यासाठी आणि महाराजांसाठी जी निष्ठा होती त्या कारणासाठी ते पहिले गड जिंकासाठी आले. तर त्यांनी महाराजांना शब्द दिला, आधी लगेन कोंढाण्याचे मग रायबा. मालुसरे यांनी तर गड जिंकला पण रायबाच्या लग्नाला ते हजर राहू नाही शकले. महाराजांनी आऊसाहेबाच्या साक्षीने रायबाचे लग्न लावून दिले. जरा बाकीची माहिती मी थोडं समोर सांगते. जसं जसं आपण गड बघू तसं तसं मी पुढचं सांगत जाते तुम्हाला. चला तर मग आपण थोडं बघू. आता आपण आलेलो आहे समाधीकडे. चला समाधी. हा तो क्षण आहे तेव्हा तानाजी मालुसरेंनी आऊसाहेब आणि महाराजांसोबत बोलले की आधी लग्न कोंढाण्याचे आणि मग रायबाचे. आपण सध्या समाधीचे दर्शन करतोय तर थोडं आपण सायलेंट करू. शूर महाराजांचे शूर मावळे. घोरपडीला दोर बांधून वर चढले तानाजी मालुसरे. उदयभानासोबत लढताना दाखवले. हाताला त्यांनी शेला बांधूनच आखरी प्राण सोडले शेलार मामाच्या मांडीवर. लगेच समाधीच्या बाजूनी मंदिर आहे, अमृतेश्वर मंदिर. मंदिराला हे भैरव मंदिर आहे, अमृतेश्वर भैरव मंदिर. आपण जाऊ दुसऱ्या मंदिराला. दुसरं एक महादेवाचं मंदिर आहे ते थोडं वरते. हर हर महादेव. तर आपण आता तिथे तानाजी मालुसरेंनी आपला हात गमावला होता. हाच तो हात आहे आणि हीच ती जागा आहे मी तिथे बसलेली आहे. तानाजी मालुसरेंना महाराजांनी इसवी सन 1670 मध्ये हा गड जिंकण्यासाठी पाठवला होता. पुरंदरच्या तहामध्ये हा गड आपल्याकडनं इसवी सन 1665 मध्ये गेला होता. जो तह आहे पुरंदर तह हा महाराजांमध्ये आणि राजा जयसिंग जे मुघलांचे प्रतिनिधी होते तर त्यांच्या या दोघांमध्ये पुरंदर तह झाला. तेव्हा 12 किल्ले असे आपल्याकडे राहिले आणि 25 किल्ले मुघलांना देण्यात आले. तर त्यात हा सिंहगड सुद्धा होता. आऊसाहेबांनी महाराजांना ही खंत व्यक्त केली की हा सिंहगड परत मला पाहिजे, म्हणजे स्वराज्याला परत हवा. इसवी सन 1670 मध्ये गड जिंकण्यासाठी तानाजी मालुसरेंना पाठवलं आणि तानाजी मालुसरेंनी हा गड जिंकला. जेव्हा तानाजी आणि उदयभानांची जेव्हा लढाई झाली होती तेव्हा जे ते वार होते त्यांनी ते आपल्या ढालीवर घेतलं. त्या वारामुळे त्यांची ढाल तुटली आणि त्यांनी मग नंतर आपल्या डोक्याचा शेला काढून हाताला शेला बांधला आणि ते जे वार होते ते त्यांनी आपल्या हातावर घेतले.
तर त्या कारणामुळे ते वार घेता घेता त्यांचा हात इथे तुटून पडला. तर ती ही जागा आहे. आणि आपले शूरवीर असे तानाजी मालुसरे यांनी त्यांचा हातही गमावला तरी सुद्धा उदयभानासोबत एवढी लढाई करून हा गड शेवटपर्यंत लढाई करून हा जिंकवला आणि स्वराज्याला हा गड मिळवून दिला. काही क्षणाला ही लढाई करता करता तानाजी मालुसरे मृत्युमुखी पडले आणि युद्धाच्या काही शेवटच्या क्षणाला शेलार मामांनी उदयभानाचा नडीचा घोट घेऊन त्याला मारू. तर आता आपला सिंहगडचा प्रवास हा इथंच संपलेला आहे. या अगोदर आपल्या 2 मोहिमा झालेल्या आहे, तोरणा आणि राजगड. याचं व्हिडिओ अपलोड मी माझ्या चॅनलला केलेला आहे. आणि लाईक आणि कमेंट्स तर नक्कीच करा, जेणेकरून मी प्रत्येक व्हिडिओला तसे स्वतःला अपडेट तर करतेच आहे, पण जसं जसं तुम्ही कमेंट करसाल, लाईक करसाल, त्यामुळे मला कळेल की काय चाललंय काय नाही चाललंय. तर सो माझे 2 शब्द बोलून मी इथेच थांबवत आहे. तर जय शिवराय, जय शंभूराज. भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये, नवीन गड किल्ल्यावर आणि नवीन मोहिमेवर.